शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण गणित विषयामधील मूळ, जोडमूळ, संयुक्त आणि सहमूळ संख्या अभ्यासणार आहोत. मूळ संख्या. ज्या संख्येला एक आणि तीच संख्या या दोन संख्यांनीच पूर्ण भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. कोणत्याही मूळ संख्येला फक्त तीच संख्या आणि एक या संख्यानेच पूर्ण भाग जातो त्यास मूळ संख्या म्हणतात. एक आणि तीच संख्या हेच मूळ संख्येचे विभाजक असतात. म्हणजे मूळ संख्येचे फक्त दोनच विभाजक असतात, ती स्वतः संख्या आणि एक. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. दोन ही एकमेव सममूळ असणारी संख्या आहे. 1 ते 100 मध्ये पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मधील असणाऱ्या इथं मूळ संख्या दिलेल्या आहेत. 1 ते 10 मध्ये एकूण 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये 23, 29. 31 ते 40 मध्ये 31, 37. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47. 51 ते 60 मध्ये 53, 59. 61 ते 70 मध्ये 61, 67. 71 ते 80 मध्ये 71, 73, 79. 81 ते 90 मध्ये 83, 89. 91 ते 100 मध्ये 97. एकूण या मूळ संख्या 25 आहेत. त्या पण लक्षात ठेवायच्या आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. अशा प्रकारे ह्या मूळ संख्या लक्षात ठेवायच्या आहेत. संयुक्त संख्या. ज्या संख्येला एक आणि तीच संख्या तसेच इतरही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे संयुक्त संख्येचे विभाजक 2पेक्षा जास्त असतात, त्याचे अवयवही 2पेक्षा जास्त असतात. ती संख्या अनेक पाड्यामध्ये पण असते. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. संयुक्त संख्या पहा, सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. सर्वात लहान समसंयुक्त संख्या ही 4च आहे, कारण की 1, 2, 3, 4, 5 यामध्ये एक ही संख्या मूळ ही नाही, संयुक्त नाही. 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 4 ही संयुक्त संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्यापैकी 49 सम आणि 25 विषम संख्या आहेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. संयुक्त संख्या एकूण 74 आहेत. त्यापैकी 49 सम आहेत आणि 25 विषम आहेत. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या हा नवीन घटक आहे. जर दोन मूळ संख्यांच्या दरम्यान, मूळ संख्या 25 आहे, त्या मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असेल, एकच संयुक्त संख्या असेल, त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत? तर 3, 5. ह्या 3 आणि 5 मध्ये 3 आणि 5 मध्ये एकच संयुक्त संख्या आहे. ती कोणती आहे? 4. 5 आणि 7 याच्यामध्ये पण एक संयुक्त संख्या आहे. 5 आणि 7 मध्ये संयुक्त संख्या 6 आहे. अशा प्रकारे ह्या जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. त्या जोड्या म्हणजे 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 ह्या जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. सहमूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या. या सहमूळ संख्या आपण कशाप्रकारे ओळखायच्या आहेत किंवा काढायच्या आहेत? तर एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नसणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. त्या संख्येचे आपण विभाजक पाडले असता, अवयव पाडले असता, एकच फक्त अवयव समान पाहिजे, बाकीचे इतर कोणतेही अवयव समान नको आहेत, त्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. चला आपण तर पाहूया उदाहरणार्थ 4 व 5. 4 व 5 मध्ये 4चे अवयव पाडूया. आपण 4चे अवयव कशा प्रकारे पाडत होतो? वर इथं 4 लिहित होता, इथं 1, 1 चौक 4. नंतर 4 कोणत्या पाड्यात आहे? 2च्या पाड्यात आहे. 2 2 4. मग त्याचे अवयव काय झाले? 4चे अवयव 1, 2 आणि 4. आता 5चे अवयव, आपण 5चे अवयव इथं घेऊया. आपल्याला जागा कमी असेल तरीसुद्धा 1 5 5. आणि दुसऱ्या कोणत्या संख्येने अवयव भाग जातो का? 5ला नाही जाणार, म्हणून त्याचे अवयव झाले 5चे अवयव 1 आणि 5. ह्या दोन्हीमध्ये फक्त हा एकच समान अवयव आहे. ह्या दोन्ही संख्यामध्ये एकच अवयव समान असल्यामुळं या संख्येला 4 व 5 ह्या सहमूळ संख्या आहेत. आता 2.
सहमूळ संख्येत फक्त एक ही संख्या सामायिक अवयव असते. आपण इथं पाहिलं हा एकच अंक दोन्हीमध्ये सामायिक आहे. 8 व 11चे आपण विभाजक पाडले असता 8चे अवयव काय येणार आहेत? 1, 2, 4 आणि 8. 11चे अवयव काय येणार आहेत? 1 आणि 11. ह्या दोन्हीमध्ये फक्त हा एकच अंक समान आहे, म्हणजे हाच अवयव समान आहे. बाकी कोणतेही अवयव सामायिक म्हणजे समान नाहीत. प्रश्न आहे, सर्व एक अंकी मूळ संख्यांची बेरीज किती? एक अंकी मूळ संख्या 2, 3, 5 आणि 7 आहेत. ह्या सगळ्यांची बेरीज येणार आहे 17, म्हणून उत्तर येणार आहे 17. दुसरा प्रश्न आहे, सर्वात लहान सममूळ संख्या कोणती? सर्वात लहान सममूळ संख्या एकमेव 2च आहे. 2 हा अंकच आहे. यानंतर पुढील तिसरा प्रश्न आहे, एकूण जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 8. प्रश्न चौथा आहे, सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? सर्वात लहान विषम मूळ संख्या आपल्याला माहीत आहेत 2, 3, 5, 7 याप्रमाणे मूळ संख्या येतात. त्यापैकी 2 ही सममूळ आहे, म्हणून 3 हा अंक विषम मूळ आहे, म्हणून उत्तरेचं 3 येणार आहे. सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे? तर 3 आहे. 5वा प्रश्न आहे, एकक स्थानी एक अंक असणाऱ्या 2 अंकी एकूण मूळ संख्या किती आहेत? एकक स्थानावर एक अंक असणाऱ्या आपण मूळ संख्या इथे लिहिलेल्या आहेत पहा स्पष्टीकरणामध्ये. 11, 31, 41, 61 आणि 71 या एकूण 5 मूळ संख्या आहेत एकक स्थानावर एक असणाऱ्या, म्हणून एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी एकूण मूळ संख्या 5 आहेत. 6वा प्रश्न आहे, दशक स्थानी 8 अंक असणाऱ्या 2 अंकी एकूण मूळ संख्या किती आहेत? दशक स्थानावर मूळ संख्या 8 हा अंक असणाऱ्या मूळ संख्यामध्ये 83 आणि 89 ह्या 2च मूळ संख्या आहेत की त्यांच्या दशक स्थानावर 8 हा अंक आहे, म्हणून 2 मूळ संख्या आहेत दशक स्थानावर 8 अंक असणाऱ्या. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या येणार आहे 97. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या येणार आहे 11. यांच्यातील फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. चला आता काढूया आपण स्पष्टीकरणामध्ये काय सांगूया. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे 97. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे 11. आपण यांच्यामधला फरक काढूया. 97 वजा 11. इथे राहिले 6, इथे राहिले 9तून 1 गेले 8 राहिले, म्हणून उत्तर येणार आहे 86. म्हणून फरक आहे 86 हा फरक येणार आहे. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व 2 अंकी सर्वात मूळ संख्या यांच्यामधले फरक आहे 86. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया, किती मूळ संख्या या सम आहेत? हा प्रश्न फसवागिरीचा आहे, तुम्हाला फसवतो नेहमी, उत्तर तुम्ही नेहमी चुकता. किती मूळ संख्या या सम आहेत? 2 ही एकमेव संख्या आहे की ती मूळ संख्या आहे, म्हणून उत्तर येणार आहे किती मूळ संख्या या सम आहेत? तर 1. उत्तर येणार आहे 1. लक्षात ठेवा, इथं आपण फसवणारा प्रश्न आहे. 9वा आहे, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या येणार आहे 11. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया 10व्या क्रमांकाचा, 21 आणि 22 या सहमूळ संख्या आहेत का? आपल्याला 21 आणि 22 या सहमूळ संख्या आहेत का ते पाहण्यासाठी त्याचे अवयव पाडावे लागणार. आपण अवयव कसे पाडतो? तर 21चे अवयव पाडलेले आहेत 1, 3, 7 आणि 21 आणि 22चे अवयव पाडलेले आहेत 1, 2, 11 आणि 22. यामध्ये दोन्हींचे अवयव जर पाहिले तर दोन्हीमध्ये फक्त 1 आणि 1च अंक हा समान आहे, म्हणून 21 आणि 22 या सहमूळ संख्या आहेत. यानंतर आपण पुढील प्रश्न